नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे ज्यामध्ये गट क च्या जागा ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि तब्बल 5707 जागा झालेल्या आहेत. ओके, गट क यामध्ये 5707 जागा ज्या आहेत ह्या टोटल मध्ये झालेल्या आहेत. तर याची जी जाहिरात आहे ती ऑलरेडी आलेली आहे. एक्झाम सुद्धा या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे. 25 ऑक्टोबरला प्रिलियम आहे, 27 डिसेंबरला मेन्स आहे. आता यामध्ये आजचं जे नोटिफिकेशन आहे ते शुद्धी पत्रक जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. 22 जुलैचं आहे आणि यामध्ये हे तुमच्या आवडीच्या ज्या जागा आहेत त्यासाठी तुम्ही प्रिपेअर करत आहात किंवा या ठिकाणी बरेच जण सरळ सेवेचा अभ्यास करत होते, तर त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे की याच्यामध्ये तलाठ्याच्या जागा ह्या ॲड झालेल्या आहेत. मग जे मूळ जी जाहिरात आहे, ओके, ती जाहिरात या ठिकाणी आपण पाहू. जी मूळ जी जाहिरात आली होती यामध्ये की 27 सप्टेंबरला एक्झाम होणार आहे असं सांगितलं होतं आणि त्यामध्ये पहिलं जी जाहिरात आली होती त्यामध्ये होत्या 2619 जागा. ओके, जी आधी जाहिरात आली होती या ठिकाणी 2619 जागा. आता त्यामध्ये नंतर या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, ॲडिशन करण्यात आलेलं आहे, इथं जागा वाढवण्यात आलेल्या आहेत. तर ही तारीख आहे 22 जुलै 2026. आता हे नेमकं या ठिकाणी परिपत्रक काय आहे 22 जुलैचं ते आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. आता यामध्ये आयोग काय म्हणतं, आयोग म्हणतं या ठिकाणी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा कंबाईन पूर्व परीक्षा 2026. ओके, यामध्ये आयोगामार्फत महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून आयोगाच्या 16 जुलै 2026 रोजीच्या शुद्धीपत्रिकानुसार प्रस्तुत दिनांक या ठिकाणी 25 ऑक्टोबर 2026. 25 ऑक्टोबरला काय आहे या ठिकाणी एक्झाम होणार आहे. प्रचलित पद्धतीने म्हणजे ऑफलाईन OMR आधारित घेण्यात येणार आहे. परीक्षा सुद्धा कशी आहे, जी 25 ऑक्टोबरला परीक्षा आहे जसं पारंपरिक पद्धतीने ऑफलाईन पद्धतीनेच ही परीक्षा असणार आहे, OMR आधारित. आणि तसेच सदर शुद्धी पत्रकान्वये जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 22 जुलै पर्यंत या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली आहे. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट की भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण. ओके, भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग यांचा दिनांक 5 मे 2026 अनुसार महाराष्ट्र गट क सेवेसाठी आयोगाकडे मागणी प्राप्त झाली आहेत, मागणीपत्रे प्राप्त होत आहेत. ओके, मागणीपत्र प्राप्त होत आहेत असं आयोग म्हणत आहे, म्हणजे अजून येतील. त्यामुळं प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजनेमध्ये नमूद संवर्गा व्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्गाचा महाराष्ट्र गट क संयुक्त परीक्षा 2026 मध्ये समावेश करण्यात येणार असून प्राप्त मागणी पत्राचा संक्षिप्त तपशील खाली दिलेला आहे. म्हणजे जे सध्या फॉर्म सुरू आहेत गट क चे, ज्यामध्ये या ठिकाणी ऑलरेडी 2619 जागा आहेत, त्यामध्ये या ठिकाणी आता परत भर पडलेली आहे या जागांची, म्हणजे 3088 जागा ज्या आहेत त्या ॲड झालेल्या आहेत आणि एकूण 5707 जागांची ही मेगा या ठिकाणी असं तुम्हाला चान्स आहे, मेगा भरती आहे. तर यामध्ये नेमक्या कोणत्या जागा वाढलेल्या आहेत ते आपण पाहू. एक आहे महसूल विभागाच्या जागा आहेत, महसूल व वन विभाग, ज्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच कोण, तलाठी. आता यामध्ये ग्राम महसूल अधिकारी याच्या जागा वाढलेल्या आहेत. त्या किती आहेत, 1539 जागा आहेत. किती जागा आहेत, 1539 जागा आहेत. यासाठी काय आवश्यकता आहे, अर्हता काय आहे, या ठिकाणी कोणत्याही शाखेची पदवी असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई या विभागांतर्गत वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक अभिलेखापाल गट क. आता यामध्ये 11 पोस्ट आहेत, कोणत्याही शाखेतील पदवी. ओके, एनी ग्रॅज्युएट लागेल. त्यानंतर सहाय्यक अधीक्षक गट क 11 जागा आहेत, कोणत्याही शाखेतील पदवी. त्यानंतर या ठिकाणी 4 नंबर आहे कृषी व या ठिकाणी विभाग जो आहे, मत्स्य विभाग जो आहे, यामध्ये सहाय्यक मत्स्य विभाग विकास अधिकारी. तांत्रिक जो आहे, आता हा तांत्रिक आहे, टेक्निकल आहे, त्यामुळे त्याला टेक्निकल डिग्री लागणार आहे. 254 जागा आहे. मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी या ठिकाणी धारण करणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर
5 नंबरचं जे डिपार्टमेंट आहे, ओके, 5 नंबर डिपार्टमेंट हे नियंत्रक सीधा वाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय. ओके, त्याचबरोबर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, त्यानंतर आदिवासी विभाग विकास विभाग जो आहे यांच्या अंतर्गत लिपिक व टंकलेखकाच्या ज्या जागा आहेत त्या या ठिकाणी 230 या ठिकाणी सीधा वाटपाच्या बाबतीत आहेत. अन्न पुरवठा 155, त्यानंतर आदिवासी विकास जे आहे 69 आहे. अशा या ठिकाणी टोटल जे आहे या ठिकाणी महसूल विभाग पण आला, महसूल व विभाग, असे 480 जागा आहे. आता यासाठी काय लागणार आहे, कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहे. त्याचबरोबर काय लागते, जाहिरातीमध्ये लिपिक आणि टंकलेखक पदाकरता नमूद केलेल्या टंकलेखन अर्हता आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर महसूल व वन विभाग याबाबत या ठिकाणी लिपिक आणि टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग ह्याच्या सुद्धा जागा किती आहेत, 300 या ठिकाणी 39 जागा आहेत. याच्यासाठी सुद्धा काय सेम किंवा की ग्रॅज्युएट एनी स्ट्रीमचा किंवा या ठिकाणी त्याचबरोबर काय आवश्यक आहे, यामध्ये टंकलेखक किंवा टायपिंग होणं गरजेचं आहे. आता हे जे आहेत हे 9 विभाग जे आहेत हे ऍड करण्यात आलेले आहेत आणि जागा झालेल्या आहेत 3088, म्हणजे या जाहिरातीमध्ये. तर टोटलमध्ये चालू आहे 5707 जागांची ही जाहिरात आहे. आणि यामध्ये असंही सांगण्यात आलेलं आहे की ह्याच्यामध्ये सुद्धा त्या वाढू शकतात. आणि पुढे महत्त्वाचे दिनांक दिलेले आहेत ते समजून घ्या. यामध्ये अर्ज सादर करण्याचा जो अंतिम दिनांक आहे, बरोबर, सदर शुद्धी पत्रकास अनुसरून महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करिता अर्ज सादर करण्यास खालीपणे मुदतवाढ देण्यात येत आहे. म्हणजे मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि यामध्ये काय आहे तर 5 ऑगस्ट 2026, 5 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यामध्ये तुम्हाला 5 ऑगस्ट पर्यंत काय आहे फॉर्म भरता येतील. आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली असून उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने मग डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI तुम्हाला भरायचं आहे. आणि सदर शुद्ध पत्रिकानुसार महाराष्ट्र गट क संयुक्त परीक्षा या ठिकाणी 2026 मधून एकूण 5707 पदाकरता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. मूळ जाहिरातीमध्ये तसेच 16 जुलै 2026 रोजीच्या शुद्धपत्रिकातील इतर अटी आणि शर्ती इथं काय आहेत लागू. ओके, कोणताही बदल नाही, सेम सिलेबस तेच असणार आहे. प्री आहे, मेन्स आहे. ठीक आहे, प्री मेन्स या ठिकाणी असणार आहे. अशा प्रकारचं अत्यंत महत्त्वाचं असं हे नोटिफिकेशन आहे. निश्चित या ठिकाणी तुम्हाला ह्याचा फायदा होणार आहे. आणि या संदर्भात आपण ऑलरेडी बॅच स्टार्ट केलेली आहे. विजेता बॅच आपल्यासाठी अवेलेबल आहे. अगदी माफक शुल्कमध्ये ही बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे. तर निश्चित तिथे सुद्धा डेमो लेक्चर पहा. त्याचबरोबर स्पेशल EMI साठी वर्दी बॅच आहे ती सुद्धा त्यांच्यासाठी अवेलेबल आहे. सो लेट्स जॉइन डायरेक्शन. थँक्यू, ऑल द बेस्ट, जय हिंद.